नमस्कार रामराम मंडळी. आम्ही निघालो आता गावी निघालो पंढरपूरला काय कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम म्हणजे आमच्या मुलीचं लग्न, म्हणजे माझ्या दिराच्या मुलीचं लग्न आहे पंढरपूरला. आम्ही निघालो आज, कारण मुलांना काय ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही, म्हणून म्हटलं चला आजच निघूया. फोन तर भरपूर आले होते, काकी लवकर ये. म्हटलं हा बाळा, आता तुझ्या दादाला तर सुट्टी भेटली पाहिजे ना. त्या सुट्टीनुसार आता आम्ही निघालो पंढरपूरला. डायरेक्ट पंढरपूरला जाऊन आम्ही उद्या हॉलवर जाणार आहोत. लग्न आहे, संध्याकाळी हळदी आहे, उद्या लग्न आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि आपल्या लेकीसाठी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका. चला पंढरपूरला. काहीच नाही. अच्छा, हवेत आहे, पूर्ण हवेत आहे. हो हे काय बघा ना, हो पूर्ण हवेत आहे. एकच प्लेअर तो घेतलेला आहे मोठावाला, पूर्ण हे हवेत आहे. हॉरिझॉन्टल लॉक असं बसले त्याच्या आईला बघा. बरोबर फोटो सेक्शन चालू झालं. अरे बापरे, किती गाड्या उभा आहेत. फोटो सेक्शन करायला पाहिजे होतं ना. पलीकडे पण एक डाला आहे काय, वेगवेगळं जायचं यायचं. हा मग अरे पण लाईटला घुसकत नाही, समोरून गाड्या येणार ना. अच्छा, ह्याच्यामध्ये जर काय झालं तर ते दरवाजा उघडणार, तिकडून बाहेर काढून तिकडून परत कनेक्ट. ओके. 5-7 वर्ष झालं उद्धव साहेबांनी उद्घाटन केलं होतं. हो रोकडे साहेब, 10 वाजले रात्रीचे. तर तरी गाडी थांबवा जरा जेवायला. आज शनिवार आहे, व्हेज हॉटेल बघतोय आपण. 5-10 मिनिटांमध्ये आपण व्हेज हॉटेलला जेवून या. ओके. अरे बापरे, हळूहळू. ठीक आहे, चालेल. ब्रेकर अचानक आलं, त्याच्यामुळे 5-10 मिनिटांमध्ये थांबून जेवण करूया आपण. हो, माझा टाइम झाला, गोळी खायचे औषध. हो नक्की. फायनली आम्हाला हॉटेल मिळालं आणि आम्ही आता जेवायला बसणार आहोत. तर बघा, अथर्वने मागवलंय मसाला पापड आणि त्याची सुरुवात झाली, कारण त्याला लागली भूक, म्हणून त्याची सुरुवात झाली आता खायला. आता ऑर्डर काय दिली अथर्व? मसाला पापड खाऊन झाले, आता ऑर्डर आलेली आहे. बघा काय मागवलंय. अच्छा, मिक्स पनीर. अच्छा, मिक्स व्हेज अंडी. हे दादा आम्हाला प्लेटमध्ये सर्व करतायत. आणि एक असं स्पेशल आहे जो फॅमिलीसाठी वगैरे असतं रूम, तसा आम्ही घेतलेला आहे, फक्त आमचीच फॅमिली. तर या मंडळी गरमागरम जेवण करायला. चला, आता आम्ही मस्त फ्रेश झालेलो आहोत आणि चाललो विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. जर मुखदर्शन झालं तर मुखदर्शन घेऊया, आणि जर दर्शन चांगलं झालं तर दर्शन घेऊया, असं काही नाही. पण देवाच्या मंदिरात जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर चला आता आपण दर्शन घ्यायला जाऊया. पुढे पाहू आपण पुढचं.
आम्ही विठ्ठल रखुमाईचं मुखदर्शन घेतलं आणि आता काही हा? मीच तुमच्या हातात काढली. नाही तू नाही काढली. तिची कोणी केस हा माझी बहीणच. तुझी बहीण आहे. तर मस्त विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं, मुखदर्शन झालं आणि आता आम्ही निघालो नदीकडे आणि मी विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेतलेली आहे आणि काही प्रसाद घेतलेला आहे. तर तुम्हाला मी मूर्ती नंतर दाखवते. यांना म्हटलं मी नदीकडे घेऊन चला तर बोलतात नको, बघितली नदी, झालं दर्शन, चला आता देवपूजा झाली, आता पेटपूजा करायला चला. काय म्हणतंय, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. आणि तिकडे खूप ऊन होतं आणि नदीला कोणी आतमध्ये भरपूर पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिकडं नको म्हटलं. आपण आता जेवण करूया, नाश्ता करूया आपला आणि लग्नाला जाऊया. मागे गेला. आम्ही मुखदर्शन केलं विठ्ठल रखुमाईचं आणि म्हटलं नदीकडे जाता येईल तर काय तुमच्या दाजीने घेऊन गेले नाहीत. म्हटले नको. म्हटलं चला आता पेटपूजा करूया. आता शोधतोय हॉटेल. मला म्हणतात अरे हॉटेल पण भेटतंय की नाही नाश्त्याला, काय माहिती. चला आता आम्ही नाश्ता करायला जातो. बघूया आता नाश्ता काय करायचा. अथर्व बोलतो वडापाव नको, तेलकट नको. म्हटलं बघूया काय भेटतंय ते नाश्ता करूया. म्हणजे लग्न लागल्यानंतर उशिरा जेवण झालं तरी काही हरकत नाही. लग्न आहे 12:30-1चं. मग नंतर त्या लग्नातला पण ब्लॉग नक्की बघा. नमस्कार, रामराम सगळ्यांना शुभ सकाळ. तर मी आलेली आहे गावी माझ्या घरी बीडला. बीड केज काय तर तुम्हाला मी दाखवते आता सकाळचा आमचा प्रोग्राम काय आहे. दिवसभराचा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की लाईक करायला विसरू नका. तुम्हाला दाखवते काय काय चालू आहे. बघा इथं आमच्या ननंदबाई आणि आमच्या आत्याबाई भाकरी चपात्या ह्यांचं चालू आहे. आता अथर्वणी चहा चपाती खाल्ली. इथे बघा चहा आणि इथे मी बटाट्याची भाजी करणार आहे. लसूण आणि मिरची चिरून ठेवले. तर मुंबईच्या सारखं नाही बरं का, जे आहे त्याच्यामध्येच आपल्याला जेवण भाजी बनवावी लागते. सुबाईने आणि ननंदबाईने तर तर आत्यांनी आणि ननंदबाईंनी केल्या भाकरी आणि चपात्या आणि आमच्या ननंदबाईंनी केली बघा हरभऱ्याची भाजी मस्त लाल चटणीची. इथं हिरव्या मुगाच्या डाळीची आमटी केली आहे. पिवळ्या बटाट्याची भाजी मी केली आहे. कुरवडी, पापड आणि बाजरीची भाकरी. तर बघा आम्ही जेव्हा येऊ ना गावी तेव्हाच आमच्या आत्याबाई एवढ्या कुरवड्या पापड तळून ठेवतात, कारण मुलांना आवडतं. आल्या आल्या अभिषेक तर म्हणतो आजी पापड आहेत का ग खायला. मग एवढे मोठे पापड कुरवड्या तळून ठेवल्यात, कारण आज आहे सोमवार, त्याच्यामुळे नॉनव्हेज नाही. तर असं आहे मंडळी आमचं जेवण. तर पूर्ण दिवसाचा व्हिडिओ बघायला विसरू नका. झालं